नमस्कार. आज मी शेवगे शेंग करणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: शेवगे शेंग, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, परत फोडणीचे साहित्य: जिरं, मोहरी, परत धना पावडर, हळद आणि मुगाची डाळ. तुम्हाला आवडीनुसार कुठली पण डाळ घालू शकता सा. परत तिखट मसाला, आमचा घाटी मसाला आहे, आणि मीठ. आता आपण फोडणी करूया. आता आपण तेल घालून घेऊया. आपण तेल घातलं. आपण थोडी मोहरी घालूया, थोडंसं जिरं घालूया. जिरं मोहरी तडतडली की आपण कढीपत्ता घालूया. आमचं साधं सिंपल असतं. गरमीत जास्त मसाले खाऊन नये, आपलं साधं सिंपल करायचं. ॲसिडिटी होत नाही, काय नाही. कांदा छान लाल कडक भाजून घ्यायचा. बघा, आता कांदा छान भाजलेला आहे. आता आपण टोमॅटो घालूया. कांदा चांगला, टोमॅटो चांगला विरघळून द्या. त्यासाठी अगोदर टोमॅटो विरघळायसाठी आपण त्यात मीठ घालूया. मीठ घातलं म्हणजे लवकर पातळ होतो टोमॅटो. मग अशी मी तुम्हाला शेंगदाण्याचं कूट सांगायची विसरलेली. शेंगदाण्याचं कूट पण घालायचं असतं. आता आपला टोमॅटो चांगला विरघळलाय. आता आपण जिरा पावडर, धना पावडर टाकूया. परत हळद टाकूया. आता तिखट मसाला, आमचा घाटी मसाला आहे. तिखट मसाला टाक. आमचा घाटी मसाला आहे. तुम्ही कुठला मसाला खाता ते कमेंटमध्ये सांगा. मी पहिल्यांदाच बनवते रेसिपी, स्वतःच व्हिडिओ काढते. चुकत असेलच तर समजून घ्या. शिकायला लागले व्हिडिओ काढायला. मी कॅमेरा पण पकडायला येत नाही मला. जमल तसं समजून घ्या. आता तिखट मसाला टाकलाय, तर शेवगे शेंग टाकूया. आता हे आपण भिजवलेली डाळ आहे ना, भिजवलेली डाळ ही टाकून घेऊया. हलवून घेतली ना. मसाले चांगले शिजवून घेते. आता बघा,
चांगला आता ह्याच्यात परतून मी घेतलेला आहे मस्तपैकी. मस्त झालेलं. आता आपण आपल्या क्वांटिटीनुसार पाणी टाकूया. शिजण्यासाठी एवढं पाणी बस. आता शिजवून देते मी. शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता थोडीशी आत्ता कोथिंबीर टाकेन, नंतर थोडी टाकेन. उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता उकळी आलेले आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट घालूया. आता शेंगदाण्याचं कूट आहे. मगाशी मी सामान सांगताना विसरून गेले. नंतर का टाकायचं, कारण मग तेलकटपणा दिसतो, म्हणून उकळी आल्यानंच टाकायचं. बघा आपली शेवग्याची शेंग शिजलेली आहे. कशी झाली बघा. कोथिंबीर घालून घेऊया. काढून घेते वाटत्या डिशमध्ये. आपली शेवग्याची शेंग पूर्ण झालेली आहे. बघा कशी झालेली आहे. पातळ रसा बनवलेला आहे. तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये सांगा. शेवग्याची शेंग कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आवडले असेल तर कमेंट करून सांगा. नमस्कार. आज आपण मसूरच्या डाळीची आमटी करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, ओलं खोबरं, अद्रक, लसूण आणि मोहरी आणि जिरे. आणि हे आपल्याला उकडून घेतलेली डाळ आहे, मसूरची डाळ आहे. आता आधी पहिल्यांदा फोडणी करूया. मोहरी टाकूया. गॅस लावून घेऊया. मोहरी राई टाकलेले. आता जिरे टाकूया आपण. जिरे मोहरी तडतडली. हे लसूण टाकूया. त्याच्याबरोबर कढीपत्ता पण टाकूया. कढीपत्ताला माहिती असं तुकडं केलं नाही, माहिती वास छान येतो. हे डाळ झालं, गोल्डन कलर झाला की आपण अद्रक टाकूया. मग टमॅटो टाकूया. टमॅटो सारखं लवकर विरघळण्यासाठी आपण पहिले मीठ टाकून देऊया. आता टमॅटो चांगला विरघळलाय. आपण ओलं खोबरं आहे ते टाकून घेऊ. हे घाटी मसाला आहे आमचा, ते घाटी मसाला टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. हळद अगोदरच ह्याच्यात टाकलेली, त्यामुळे हळदीचा वापर केला नाही.
थोडीशी धना जिरा पावडर पण टाकू शकता त्यातून. बाकी आपण डाळ शिजवलेली टाकूया. पाणी गरम केलेलं टाकूया. आता आपण उकळी येऊन देऊया, मग तुम्हाला दाखवते. बघा आपली डाळीला आता चांगली उकळी आलेली आहे. आपली डाळ पूर्ण झालेली आहे, मसूरची डाळ. आता त्याच्यावर आपण हे टाकूया, कोथिंबीर टाकूया. मला मला जास्त आवडते कोथिंबीर म्हणून जास्त टाकते. तुम्हाला जशी पाहिजे तशी टाका. सरसरीत मस्तपैकी झालेली आहे बघा मंद आळणी. तुम्हाला आवडली तर कमेंट करून सांगा, नसेल आवडली तरी पण सांगा. आपली पूर्ण डाळ झालेली आहे. बघा कशी झालेली आहे डाळ. आवडली असली तर कमेंट करून सांगा. नमस्कार, आज मी कटलेट बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: सोया वडी आहे ही, आणि ही मी भिजवून त्याचं बारीक केलं आहे मिक्सरमध्ये. हे पनीर आहे, ही पनीर पण मी खिसून घेतलेलं आहे. हे बीट आहे, बीट खिसून घेतलं आहे, आणि गाजर पण खिसून घेतले. अद्रक लसूणची पेज आहे, कोथिंबीर आहे, आणि हे बटाटा एक मोठा आणि एक छोटा आहे, ते पण मी खिसून घेतलेलं आहे. आणि हे बटर आहे, आणि हे धना जिरा पावडर आणि हळद, मीठ, चाट मसाला आणि घाटी मसाला आहे. आता आपण हे सर्व जिन्नस मळून घेऊया. चला आता आपण मळून घेऊया. हे सगळे जिन्नस एकत्र करते. बटाटा पण घालते. मीठ, चाट मसाला, तिखट मसाला, धना जिरा पावडर चमचा, धना पावडर आणि हळद. हे चांगलं मळून घेऊया. सर्व जिन्नस मी मळून घेते. अशा प्रकारे मी पूर्ण करून घेतलेले. आपण तळायला सुरुवात करूया. त्यात मगाशी मी रवा सांगायची विसरलेले. तुम्ही ब्रेडचं पण हे बारीक केलेलं असतं ती घेऊ शकता, नाहीतर शेवाळीचे शेव घेऊ शकता.
विसरले ती मी तुम्हाला आत्ता दाखवते. आता गॅस लावून घेते. आता तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता, तुपाचा पण करू शकता, बटरचा पण करू शकता, लोणीचा पण करू शकता. आता मी बटर टाकते. तुमच्या आवडीनुसार काही पण घेऊ शकता सगळं. आता हे असं करायचं. लई पण फास्ट गॅस ठेवायचा नाही, मिडियमच ठेवायचा. आता अशा प्रकारे मी पूर्ण करून घेते. बघा आता कसे भाजलेले, मी आता काढून घेते यात. असं गोल्डन कलरवर सर्व भाजून घ्यायचं. तर मी असं सगळं करून घेते पूर्ण. ओके. मी अशी करते, तुम्ही कसं करता हे पण मला कमेंटमध्ये सांगा. बारीक गॅसवर करायचं. अशाच प्रकारे मी पूर्ण भाजून घेते. अशा प्रकारे आपले कटलेट पूर्ण करून झालेले आहेत. आता मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते. अशा प्रकारे आपले कटलेट बनवून तयार झालेले आहे. कसे वाटले ते सांगा कमेंटमध्ये. तुम्ही पण कसे करताय ते कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. नमस्कार. आज मी कटलेट बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: सोया वडी आहे ही, आणि ही मी भिजवून त्याचं बारीक केलं आहे मिक्सरमध्ये. हे पनीर आहे, ही पनीर पण मी खिसून घेतलेलं आहे. हे बीट आहे, बीट खिसून घेतलं आहे, आणि गाजर पण खिसून घेतले. अद्रक लसूणची पेज आहे, कोथिंबीर आहे, आणि हे बटाटा एक मोठा आणि एक छोटा आहे, ते पण मी खिसून घेतलेलं आहे. आणि हे बटर आहे, आणि हे धना जिरा पावडर आणि हळद, मीठ, चाट मसाला आणि काठी मसाला आहे. आता आपण हे सर्व जिन्नस मळून घेऊया. चला आता आपण मळून घेऊया. हे सगळे जिन्नस एकत्र करतो. बटाटा पण घालते. मीठ, चाट मसाला, तिखट मसाला, धना जिरा पावडर, धना पावडर आणि हळद. हे चांगलं मळून घेऊया. सर्व जिन्नस मी मळून घेते. अशा प्रकारे मी पूर्ण करून घेतलेले आहे. आपण तळायला सुरुवात करूया. त्यात मग मी रवा सांगायची विसरलेली आहे. तुम्ही ब्रेडचं पण हे बारीक केले असते घेऊ शकता, नाहीतर शेवाळीची शेव घेऊ शकता. विसरले ती मी आता दाखवते. आता गॅस लावून घेते. आता तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता, तुपाचा पण करू शकता, बटरचा पण करू शकता, लोणीचा पण करू शकता. आता मी बटर टाकते. तुमच्या आवडीनुसार काही पण घेऊ शकता. आता हे असं करायचं. लई पण फास्ट गॅस ठेवायचा नाही, मिडियमच ठेवायचा. आता अशा प्रकारे मी पूर्ण करून घेते. बघा आता कसे भाजलेले, मी आता काढून घेते यात.
असं गोल्डन कलरवर सर्व भाजून घ्यायचं. तर मी असं सगळं करून घेते पूर्ण. ओके, मी अशी करते. तुम्ही कसं करता हे पण मला कमेंटमध्ये सांगा. बारीक असं करायचं. अशाच प्रकारे मी पूर्ण भाजून घेते. अशा प्रकारे आपले कटलेट पूर्ण करून झालेले आहेत. आता मी तुम्हाला डिशमध्ये काढून. अशा प्रकारे आपले कटलेट बनवून तयार झालेले आहे. कसे वाटले ते सांगा कमेंटमध्ये. तुम्ही पण कसे करताय ते कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. नो विहान, नो. आता तू उडी मारत जा ना, मी तुला टच केलं. अरे वाव. असा विहान आमचा व्यायाम करतो. कसा बाळा व्यायाम कसा करतो लोंकळ बरं. अरे वा.
हमने शेरों की अगर रफ्तार हो इसकी रहती है उस पे सबकी नजर सो जाए जब सर गोद में रख कर इसकी थकन तो शेराने को हो खबर अंगारों का अंबर सा लगता है मेरे सामने मेरी राह है मेरा सामने मासूम चेहरा नीयत नूरानी साडा दिल है सुनहरा कच्ची कली साडा मासूम चेहरा नीयत नूरानी साडा दिल है सुनहरा पर्दे दे पीछे किया किसनू पता पर्दे दे पीछे किया किसनू पता एक हकीमी मैं किसका चखावा तैनू शरारत सिखावा जब मेरा लड़ावा तैनू शरारत सिखावा जब मेरा लड़ावा नैना च मेरे एक नीला समंदर नैना च मेरे एक नीला समंदर समंदर में डुबकी लगावा तैनू शरारत सिखावा जब मेरा लड़ावा तैनू शरारत सिखावा जब मेरा तुम ही हो तन्हा और हम अकेले जो साथ हुए लाजवाब हो गए तुम ही हंसी और हम आशिकी है जो रात हुई बेनकाब मेरे लोगों पे सजीव किया
परत तिकडे जाऊ नको, इकडे ये, तिकडे नाही जाणार सायकल. या फिरव फिरव लवकर. तिकडे नाही जायचं. आज आम्ही व्हिडिओ शूट करत होतो मोदकची, त्यानिमित्ताने तयारी करत होतो. तर विहान येऊन आधीच साहित्य सांगतोय की मोदक कसे बनायचे. तर आपण त्याच्या भाषेत शिकूया मोदक कसे बनायचे. अशा प्रकारे त्याचे मोदकचं साहित्य सांगून झालं आहे. तुम्हाला कळल्यास तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आजचा बेत आहे मिसळपाव. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 कांदे, 2 टॅमॅटो, अद्रक, लसूण, जिरं आणि भाजून घेतलेले धने. हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तसंच 2 बटाटे कुकरला उकडून घेतले, ते किसूनही घेतलेले. हिंग, चिंच आणि गूळ भिजत घातलेला आहे. मिसळ मसाला हा आमचा घाटी मसाला आहे. आणि ही मटकी मी कुकरला 4 शिट्या करून उकडून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. बाकीचं साहित्य तुम्ही बाजूला ठेवलं आहे. आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. हे कांदे वगैरे जे आहेत ते मी माझ्या म्हणजे ह्याच्यानुसार प्रमाणात घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता. आता मी हे सगळं मिक्सरमध्ये टाकून वाटून तुम्हाला दाखवते. हे मी वाटण करून घेतलेलं आहे. मी तसंच गॅसवरती टोप तापवत ठेवलेला. आता मी तेल वरते. त्याच्यात तेल तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. तेल तापत ठेवलेलं आहे. मिसळमध्ये कधीही तुम्ही मिसळमध्ये पाणी टाकाल तर पाणी गरमच टाकायचे. मी इथे पाणी उकळून घेतलेलं आहे. आता तेल छान तापून द्यायचं. तेल तापलं की कढीपत्ता टाकायचा आहे. आता थोडंसं हिंग. नंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो मसाला टाकायचा. छान तेल सुटून द्यायचं आहे ह्याला.
आता छान तेल सुटलेलं आहे आणि मी मगाशी मसाला करताना एक गोष्ट सांगायची राहिली की त्याच्यामध्ये जो मी आमचा घाटी मसाला घेतलेला तो सुद्धा त्याच्यात टाकायचा आहे. आता छान तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यानंतर आता मिसळ मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. मिसळ मसाला टाकला की तुम्ही जो मी जो किसून घेतलेला बटाटा आहे तो तुम्ही उकळी आल्यानंतरही टाकू शकता किंवा आधीही टाकू शकता. मी आधी टाकते. छान त्याला एकजीव करून घ्यायचंय. आता माझा बटाटा हा एकजीव झालेला आहे. आता हे जे आपण उकडून घेतलेली मटकी ज्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकलेलं होतं चवीनुसार ते मी टाकते. आणि शिजून घेताना त्याचं जे पाणी असतं मटकीचं ते ओतून नाही द्यायचं, ते सुद्धा ह्याच्यातच टाकायचं आहे कारण त्याचे प्रोटीन्स त्या पाण्यामध्ये उतरलेले असतात. आता मटकी छान हलवून घेतली आहे. मी चवीनुसार आता मीठ टाकतेय. नंतर हे जे उकळून घेतलेलं पाणी आहे ते ऍड करते. आता ह्याला छान अशी उकळी आली की हे जे आपलं चिंच आणि गूळ भिजवलेलं जे पाणी आहे ते आपण त्याच्यात ओतणार आहोत. पण ह्याला छान उकळी आली पाहिजे. आता छान उकळी आलेली आहे. आता हे मी चिंच आणि जे गूळ भिजत घातलं होतं ते मी मॅश करून त्याचं पाणी घेतलं आहे आणि ते मी ह्याच्यात टाकते. चवीनुसार तुम्हाला किती आंबट गोड आवडतं त्या चवीनुसार हे करायचं. आता फ्लेम स्लो केलाय मी. छान आता उकळी आली की गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि आपली मिसळ तयार. मिसळला छान आता उकळी फुटलेली आहे. मी गॅस बंद करते. आता तुम्हाला दिसेलच त्याला कट येतोय छान आला. आता मस्त असा कट आला आहे. तेच आता मी आता ताटात वाढते. मिसळ आता तयार झाली आहे. त्याच्याच सोबत मी पाव घेतलेत, फरसाण घेतले, कांदा घेतला आणि लिंबू आहे. पुढे बघ पुढे. इकडे बघ.
पुढे हळू झालं, हळू हळू. इकडे इकडे इकडे.